नमस्कार, मी रेणुका रोकडे. आपण आज जाणून घेणार आहोत बेंबळकर लॉ फर्म, जे की ॲडव्होकेट भाग्यश्री कुलकर्णी आणि ॲडव्होकेट नारायण कुलकर्णी हे ओनर आहेत. यांच्या बेंबळकर लॉ फर्मबद्दल जर सांगायचंच म्हटलं तर तुम्ही गुगलला रिव्ह्यू पाहतच आहात. क्लायंट रिव्ह्यू इज अ बेस्ट रिव्ह्यू. त्यामुळं चला यांच्या ऑफिसबद्दल आता एक जाणून घेऊया. आज आपण जो जाणून घेणार आहे बेंबळकर लॉ फर्मबद्दल, तर त्यांच्याबद्दल बेंबळकर लॉ फर्म नाव कसं पडलं किंवा त्यांचा बेंबळकर लॉ फर्मचा यांचा प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी आपण आता ॲडव्होकेट नारायण कुलकर्णी सरांना भेटत आहोत. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे मी इकडे बेंबळकर लॉ फर्ममध्ये स्वागत करतो. कुतूहल याचं वाटेल की लॉ फर्मचं नाव हे असं का आहे, तर याची छोटी हिस्ट्री अशी आहे की माझे वडील पण वकील आहेत. मी सेकंड जनरेशन लॉयर आहे आणि आज माझी पूर्ण फॅमिलीच लॉयर फॅमिली आहे. माझ्या वडिलांचा जवळपास 52 वर्षांचा या फील्डमधला अनुभव आहे आणि तीच माझ्यासाठी फार मोठी शिदोरी आहे. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन यातून माझी ही लॉ फर्म मी माझ्या गावच्या नावाने चालवत आहे. कारण माझे वडील जिथे प्रॅक्टिस करायचे ते तालुका कोर्ट होतं आणि त्या कोर्टामध्ये माझे गाव बेंबळे, जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्या गावच्या नावाने पूर्वीच्या परंपरेप्रमाणे कर लावून, नावापूरचा कर लावून बेंबळेकर या नावाने त्यांना ओळखायचे. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादांची प्रतिपूर्ती म्हणून मी त्यांचंच नाव, माझ्या गावचं नाव आणि माझं आडनाव हे कंटिन्यू करायचं ठरवून माझ्या मिसेस, ज्या माझ्या ॲडव्होकेट आहेत, या लॉ फर्मच्या माझ्या पार्टनर आहेत, त्यांच्या सहमतीने आणि संमतीने तेच नाव मी कंटिन्यू करायचं ठरवलं. आणि आम्ही त्याप्रमाणेच एक बेंबळेकर लॉ फर्म या नावाने शिवाजीनगर पुणे मेट्रो स्टेशनच्या जवळ आलो आहोत. गेली 9 महिने माझं ऑफिस छान चालते. यापूर्वी माझं ऑफिस हे पेठेमध्ये होतं, आजही ते आहे, पण ते आकाराने छोटं पडत आहे. याचं कारण असं की गेले 22-23 वर्षापासून मी आणि माझे मिसेस या फील्डमध्ये आहोत आणि कामाचा आटोपा आता इतका वाढला आहे की तिथे छोट्या जागेमध्ये कोऑर्डिनेशन करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून आम्ही या मोठ्या जागेत आलो. यामागचं आणखीन एक कारण होतं की येणारे लोक आहेत, त्यांना येण्या जाण्यासाठी कन्व्हिनियन्स असावा. शिवाय माझ्याकडे जे मॅक्सिमम काम आहे ते हे बँकेशी रिलेटेड आहे. आम्ही 9 बँकांच्या पॅनलवरती आहोत, ज्यामध्ये प्रायव्हेट आणि नॅशनलाइज बँक्स आहेत. आणि या बँकांचे कामं करत असताना त्याचे जे हायर अथॉरिटीज आहेत त्या लोकांना येणं जाणं सोयीचं व्हावं. तसेच इतर कस्टमर आहेत, इतर क्लायंट्स आहेत, इतर लोक आहेत, ते लोक आमच्याकडे यावेत, त्यांनाही येणं जाणं सोयीचं व्हावं. माझे स्टाफ खूप चांगले आहेत, त्यांनाही सोयीचं व्हावं. या अशा महत्त्वाच्या कारणांसाठी आम्ही या नवीन जागेत स्थलांतरित झालो आहोत आणि यातून आम्हाला खूप चांगले अनुभव मिळत आहेत. आणि माझ्या लॉ फर्मचं म्हणणं आहे की कोर्टात आणि दवाखान्यात कोणीसुद्धा जायला तयार नसतं. अक्षरशः मनुष्य नाईलाज म्हणून शेवटची पायरी तिकडे चढतो. पण माझं लॉ फर्मचं सांगणं असं आहे की कोर्टात जायचं नसेल तर आमच्याकडे या. आणि त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची कुठलीही डील करत असताना, व्यवहार करताना, कॉन्ट्रॅक्ट करताना सल्ला घ्या. करत असताना घ्या, करत असाल तेव्हाही घ्या, जेणेकरून तुम्हाला योग्य सल्ला आमच्याकडून मिळेल आणि तुम्हाला भविष्यात होणाऱ्या त्रासांपासून सुटका होईल आणि तुमचे व्यवहार चोख होतील. पूर्वीच्या काळी फक्त जे व्यवहार करताना जे खरेदी करतात अशीच लोक वकिलांकडे येतात. पण मी सध्याला पुण्यासारख्या ठिकाणी असे पण पद्धत पाहतोय की जे लोक आपली जागा, जमीन, फ्लॅट विकतायत, असे लोक पण आता आमच्याकडे ॲग्रीमेंटची कॉपी घेऊन येतात. उद्देश त्यांचा स्वच्छ आणि साफ असतो आणि जो खरा योग्य असतो की मला हे करत असताना पैसे जरूर मिळतात, पण हे मिळणाऱ्या पैशातून उद्या मला कुठल्या अडचणी निर्माण होता कामा नयेत. तर याकरता माझी लॉ फर्म हीच USP घेऊन चालते की कोर्टात जायचं नसेल तर आमच्याकडे या. माझ्याकडे जवळपास 12 माझे असोसिएट वकील सोबत काम करतात आणि यामध्ये आम्ही टायटल सर्च व्हेरिफिकेशन, जे खरेदी घेण्यापूर्वी लोकांना बऱ्याचशा माहिती नसतं की आपल्या प्रॉपर्टीवर, ज्याच्यासाठी आपण खूप मेहनतीने आयुष्यभर कमावलेले पैसे देतोय, त्या प्रॉपर्टीवरती आधी कोणाचं लोन आहे का, त्या प्रॉपर्टीचं मालकी, टायटल आणि ताबा हा चोख आहे का, याबद्दल कोणालाही फारशी माहिती नसते. आणि मग अशा वेळेला लोक पैसे देऊन, खर्च करून अडचणीत येतात आणि मग कोर्टाकडे येतात. आणि म्हणून मग अशी म्हटल्यासारखं की तुम्ही कुठलीही नवीन वास्तू खरेदी करताना वकिलांना दाखवणं गरजेचं आहे. आणि याकरताच आम्ही एवढ्या सेंट्रलाइज लोकेशनला आहोत की तुम्हाला मेट्रोच्या माध्यमातून किंवा तुमच्या स्वतःच्या वाहनाच्या माध्यमातून अगदी 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला ऑफिसकडे येता येऊ शकतं. आणि टायटल सर्च व्हेरिफिकेशनच्या कामासोबत आम्ही बँकांना ॲडवाईस देतो, त्यांचे मॉर्गेज डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतो, त्यांच्या डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमधले रिकव्हरीचे मॅटर्स चालवतो किंवा सक्सेशन सर्टिफिकेट, हेअरशिप सर्टिफिकेट. याचबरोबर काही माझे बिल्डर क्लायंट आहेत, त्यांचे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, प्रॉपर्टी सर्च आणि त्यांचे पण कोर्ट लिटिगेशन्स आहेत. तर अशा पद्धतीने आमचं काम हे गेल्या 22-23 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे आणि हे असंच काम आमचं चालू राहील. आणि म्हणून माझा सल्ला सगळ्यांना हाच आहे की तुम्ही कुठलाही व्यवहार करताना वकिलांचा सल्ला जरूर घ्या आणि ते करत असताना बेंबळेकर लॉ फर्मला प्राधान्य द्या. धन्यवाद.
अशा प्रकारे आपण बेंबळेकर लॉ फॉर्ममधील ॲडव्होकेट नारायण कुलकर्णी सरांना भेटलो आहोत. त्यांनी अगदी थोड्या शब्दात, छोट्या शब्दात त्यांनी त्यांच्या बेंबळेकर लॉ फॉर्मबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करायची असेल आणि त्यावरती चांगलं मार्गदर्शन आणि चांगला सल्ला हवा असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. ॲडव्होकेट नारायण कुलकर्णी सरांना नक्की भेटा. ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शनही करतील, चांगला सल्लाही देतील. तुम्हाला येणाऱ्या आयुष्यातल्या अडचणींसाठी नक्कीच याचा बेनिफिट आणि नक्कीच फायदा मिळेल. कारण आजच्या या धावत्या युगामध्ये आपण पाहतोय आपल्याला चांगले सल्ला देणारे भेटत नाही किंवा परफेक्ट इन्फॉर्मेशन देणारे लोक खूप कमी आहेत. तसेच आपले ॲडव्होकेट नारायण कुलकर्णी सर आणि तसेच त्यांच्या मिसेस ॲडव्होकेट भाग्यश्री कुलकर्णी मॅम हे दोघेही खूप छान प्रकारे सल्लाही देऊ शकतात, छान मार्गदर्शनही करतील आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणींसाठी ते नक्की मदत करतील. तर त्यामुळं तुम्ही त्यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण यावरती तुम्हाला एज्युकेशनल इन्फॉर्मेशन खूप सारी आहे. यावरती तुम्ही प्रत्येक गोष्टीची छोटी छोटी इन्फॉर्मेशन मिळेल. दुसरी गोष्ट असं की यांचं जे ऑफिस आहे हे शिवाजीनगरमध्ये आहे. दुसरी गोष्ट असं की त्यांचं गुगलला पेज आहे, इंस्टाग्राम, फेसबुक आणि तसंच आता यूट्यूबला त्यांचा चॅनलही आहे. तर तुम्हाला नक्कीच यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब करा आपला आणि प्लस लाईक्स, कमेंट्स आणि ज्या लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू.